दक्ष प्रजापतीच्या यज्ञात सतीने योगाग्नीमध्ये देहत्याग केला. पुढील जन्मात सतीचाच अवतार म्हणून पार्वती हिमालयराज हिमवान आणि मेनका यांच्या घरी जन्माला आली. तिच्या हृदयात एकच ध्यास, महादेव पतिरूपाने प्राप्त करणे. भगवान शिव सतीवियोगानंतर तपस्येत लीन होते. त्यांना विवाहाकडे वळवण्यासाठी पार्वतीने घनदाट वनात कठोर तपश्चर्या केली. अन्न, पाणी, त्याग, थंडी, उन्हाची पर्वा नाही. तिच्या अखंड भक्तीने अखेर महादेव प्रसन्न झाले. शिवानी भिक्षुकाचा वेश घेऊन पार्वतीची परीक्षा घेतली. तो वैरागी, स्मशानवासी शिव तुला कशाला हवा? पार्वती अढळ राहिली. तिच्या निष्ठेवर खुश होऊन शिवांनी विवाहास संमती दिली. हिमालयात अद्भुत विवाह सोहळा झाला. देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा सर्व साक्षीदार. विष्णूंनी कन्यादान केले. ब्रह्मदेवांनी विधी पार पाडले. शिवशक्तीचे मिलन म्हणजे सृष्टीतील संतुलनाचा क्षण. शिव म्हणजे चेतना, वैराग्य. पार्वती म्हणजे शक्ती, सृजन. दोघांचाही विवाह म्हणजे जीवनात ज्ञान आणि ऊर्जा यांचा समतोल. महादेवावर श्रद्धा असेल तर लाईक करा आणि ओम नमः शिवाय कमेंट करा.